पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणात 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणानं चिमुकलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेलं। त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। या घटनेनं पिंपळवंडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये। 8 वर्षीय चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि ह्याच ठिकाणी त्या चिमुरडीची हत्या करण्यात आली। काही ग्रामस्थ आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन आहोत। काय भावना आहे, ते काय घटना आहे, काय सांगाल? तुमच्या गावामध्ये काल एका चिमुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या देखील करण्यात आली, काय भावना आहे? भावना म्हणजे ही घटना फार दुर्दैवी घटना आहे। आज आमची जी मुलगी गेली, त्या मुलीवर जो अत्याचार झाला, ज्याने जो अत्याचार केला त्या आरोपीला कठोर अशी शिक्षा व्हावी हीच आमची एक विनंती न्यायदेवतेकडे बाकी आहे। आणि एकदम निर्गुणपणे त्यांनी ज्याचे अत्याचार केलेले आहेत त्यांना शिक्षा त्या पद्धतीची झाली पाहिजे। लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या करण्याच्या घटनेमध्ये देखील वाढ होत आहे। त्याबाबत तुम्ही आता काय मागणी कराल शासनाकडे? ग्रामस्थांना तुमच्या गावात दुर्दैवी घटना घडली नाही, आता ही ज्याची ज्याची प्रवृत्ती असते, ज्याचे ज्याचे विचार असतात, पण त्यातून एवढे काही कायदे बसून जे आपल्याला जे काही त्याच्यावरती पर्याय करता येतील आणि प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुला मुलांची काळजी घ्यावी हीच एक विनंती आहे, बाकी काय। नक्कीच हे दुष्कर्म करणाऱ्या युवकाला लवकरात लवकर खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व युवक करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, जुन्नर, पुणे।